हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ स्वर्णा. कधी तर खरं बोलत जा, कधी तर थोडा वेळ शांत बसत जा, अशा प्रकारची वाक्ये. त्याचप्रमाणे तू कधीतरी मला फोन करतो का, तू कधीतरी माझा विचार करतोस का, अशा प्रकारचे प्रश्न आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळेला बोलत असतो. आता हे प्रश्न मराठीत तर आपण अगदी सहजपणे बोलतो, परंतु जेव्हा आपल्याला इंग्रजीत हे बोलायचे असते तेव्हा आपले कन्फ्युजन होते. आता हेच कन्फ्युजन आपले आजच्या या व्हिडिओने दूर होणार आहे. कारण अशा प्रकारची वाक्ये ही इंग्रजीमध्ये डू एव्हरचा उपयोग करून कशी बोलायची तेच आपण व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतील 2 वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रक्चर शिकणार आहोत, तेही डू एव्हरचा उपयोग करून. तर आता इथे बघा, डू एव्हरचा अर्थ सर्वात आधी काय होतो ते आपण बघणार आहोत. आता याचा अर्थ एकच असतो असं नाही, तर तो वाक्यानुसार वेगवेगळ्या प्रकारे येत असतो. आता डू एव्हर म्हणजेच कधी, कधी तर, किंवा कधीतरी, किंवा कधीच असा वेगवेगळा असू शकतो. मग आता आपण डू एव्हर कधी तर या अर्थाने जेव्हा आपण याचा वाक्यात उपयोग करतो तेव्हा त्याचं स्ट्रक्चर इंग्रजीमध्ये कसं असतं ते सर्वात आधी आपण समजून घेऊ. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला घ्यायचं असतं डू एव्हर. त्यानंतर इथे डू हे जे आहे ते जोर देण्यासाठी, वाक्यावर जोर देण्यासाठी वापरलं जातं, हे लक्षात ठेवायचं. आता डू एव्हर घ्यायचं, त्यानंतर V1 म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप, त्यानंतर ऑब्जेक्ट, आणि त्यानंतर अदर वर्ड्स म्हणजे दुसरे शब्द असतील तर ते तुम्हाला घ्यायचे असतात. आता इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे, कधी तर खरं बोलत जा, म्हणजेच कधी तर. यासाठी आपण इथे कशाचा उपयोग करणार आहोत, डू एव्हरचा. म्हणून इथे सुरुवातीला तुम्हाला घ्यायचं आहे डू एव्हर. त्यानंतर आपल्याला V1 फॉर्म घ्यायचा आहे, म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. क्रियापद आहे बोलत, म्हणजेच बोलणे, त्यासाठी आपण स्पीक हा शब्द वापरतो, म्हणून तो घेणार आहोत आपण डू एव्हर स्पीक. काय बोलत जा, तर खरं बोलत जा, म्हणून डू एव्हर स्पीक द ट्रूथ. बघा, अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे, डू एव्हर स्पीक द ट्रूथ, अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, कधी तर आमची आठवण काढत जा, असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. मग इथे सुद्धा कधी तर म्हणून आपण त्यासाठी वापरणार आहोत डू एव्हर. आणि आठवण काढणे म्हणजेच आपण रिमेंबर वापरणार आहोत, त्यासाठी REMEMBER, रिमेंबर. डू एव्हर रिमेंबर. आणि ऑब्जेक्ट आहे आमची, म्हणजेच त्यासाठी आपण वापरणार आहोत अस. डू एव्हर रिमेंबर अस, कधी तर आमची आठवण काढत जा. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, कधी तर स्वतःची काळजी घेत जा, असंही आपण बऱ्याच वेळेला घेत असतो. इतरांची काळजी घेतात, पण काही जण स्वतःची काळजी घेत नाही, मग आपण काय म्हणतो, कधी तर स्वतःची काळजी घेत जा. मग कधी तर म्हणजेच इथे आग्रहाने सांगितलेलं आहे, म्हणून आपण इथे डूचा वापर करतो, डू एव्हर. मग आता स्वतःची काळजी घेत जा, काळजी घेणे हे वर्ब आहे, मग आपण इथे काय घेणार आहोत, डू एव्हर टेक केअर ऑफ युअरसेल्फ. युअरसेल्फ म्हणजेच काय, स्वतःचे. बघा, अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे, डू एव्हर टेक केअर ऑफ युअरसेल्फ, कधी तर स्वतःची काळजी घेत जा. त्यानंतर बघा, कधी तर थोडा वेळ शांत बसत जा. बघा, अशा प्रकारचं वाक्य आपण लहान मुलांना बऱ्याच वेळा बोलत असतो. मग आता याचं कसं होणार आहे ट्रान्सलेशन, डू एव्हर शांत बसणे. बसणे म्हणजेच सीट क्वाइटली. डू एव्हर सीट क्वाइटली, कधी तर शांत बसत जा, थोडा वेळ, म्हणून आपण इथे घेणार आहोत फॉर सम टाईम. बघा, अशा प्रकारे हे वाक्य इथे झालेलं आहे, डू एव्हर सीट क्वाइटली फॉर सम टाईम, कधी तर थोडा वेळ शांत बसत जा. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, डू एव्हर कीप क्वाईट फॉर सम टाईम, असं सुद्धा तुम्ही हे वाक्य म्हणू शकता इंग्रजीतून. तर अशा प्रकारे, किंवा कधी तर मला फोन करत जा, कधी तर मला एकटं सोडत जा, अशा प्रकारची बरीच वाक्य आपण कधी तर अशा शब्दांनी सुरुवात करून बोलत असतो. मग त्यासाठी वर जे स्ट्रक्चर दिलेलं आहे ते वापरून तुम्ही अशा प्रकारचे सेंटेन्स सहजपणे अगदी इंग्रजीत ट्रान्सलेट करू शकता. आता हे झालं वाक्य. पण आता अशाच प्रकारचे कधीतरी हा शब्द वापरून, हे शब्द वापरून आपण प्रश्नसुद्धा म्हणत असतो. तू कधीतरी माझा विचार करतोस का, किंवा तू कधीतरी मला फोन करतो का, म्हणजे इथे कधीतरी हे काय आलं आहे, हे शब्द आलेले आहेत. मग अशा प्रकारचे वाक्य जेव्हा आपण इंग्रजीत ट्रान्सलेट करतो त्यासाठी हे स्ट्रक्चर आपल्याला वापरावं लागणार आहे. तर सर्वात आधी तुम्हाला घ्यायचं आहे डू किंवा डज, ते करता बघून तुम्हाला वापरायचं असते. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच करता. त्यानंतर घ्यायचा असतो एव्हर, आणि सर्वात शेवटी तुम्हाला वर्ब घ्यायचं असते, जे वर्ब असेल ते.
आता तुम्हाला कळलं असेल की हे जे प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व प्रेझेंट टेन्समधले आहेत, त्यामुळे आपण इथे डू किंवा डजचा हेल्पिंग वर्ब, वर्तमान काळातील जे हेल्पिंग वर्ब आहे त्यांचा वापर आपण इथे केलेला आहे. मग आता बघा, तू कधीतरी माझा विचार करतोस का? मग आता इथे सुरुवात कशाने होणार आहे? तू कधीतरी, तू म्हणजेच यू, म्हणून इथे कशाने होणार आहे सुरुवात? डू, सब्जेक्ट आहे तू म्हणजेच यू. डू यू एव्हर, डू यू एव्हर. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? वर्ब. विचार करणे हे वर्ब आहे, म्हणजेच आपण इथे थिंक घेणार आहोत. डू यू एव्हर थिंक, एवढं घ्यायचं आहे. डू यू एव्हर थिंक, तू विचार करतोस का? कोणाचा? माझा किंवा माझा असंच आहे इथे. तू माझा विचार करतोस का? म्हणून आपण इथे काय घेणार? डू यू एव्हर थिंक आता अबाउट मी, असं आपण घेणार आहोत. शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. डू यू एव्हर थिंक अबाउट मी, तू कधीतरी माझा विचार करतोस का? किंवा नेक्स्ट आहे, तू कधीतरी मला फोन करतो का? असं तर आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो. मग आता इथे सुद्धा कसं येणार आहे? डू यू. इथे सब्जेक्ट आहे तू, म्हणून आपण डू यू एव्हर हे लक्षात ठेवायचं. डू यू एव्हर, यू असल्यामुळे आपण इथे डूच वापरणार आहोत. डू यू एव्हर. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते? वर्ब. मग ते आहे फोन करणे, म्हणजेच आपण इथे कॉल घेणार आहोत. ते वर्बचं फर्स्ट फॉर्मच प्रत्येक वेळेला तुमचं येणार आहे हे लक्षात ठेवायचं. डू यू एव्हर कॉल मी, अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये येणार आहे. म्हणजे तू कधीतरी मला फोन करतो का? कधीतरी म्हणून आपण, तू कधीतरी म्हणून आपण डू यू एव्हरचा उपयोग केलेला आहे लक्षात ठेवायचं. आता इथे जर तो कधीतरी तुला फोन करतो का असं जर असतं, तो असतं, सब्जेक्ट जर तो असता तू ऐवजी, तर इथे डज आलं असतं हे लक्षात ठेवायचं. डज ही एव्हर कॉल यू, तो कधीतरी तुला फोन करतो का? तो म्हणून इथे डज येणार आहे, एकवचनी करता आहे म्हणून डज येईल हे लक्षात ठेवायचं. कारण वरती आपण स्ट्रक्चरमध्ये लिहिलेलंच आहे की डू किंवा डज वापरायचं, म्हणून तो आला तर इथे डज येईल. डज ही एव्हर कॉल यू, अशा प्रकारे इथे हे सेंटेन्स जे आहे इंग्रजीतलं ते चेंज होणार आहे इथे जर बदललं तर. आता नेक्स्ट बघा, तू कधीतरी लवकर उठतोस का? असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो, म्हणून इथे सुद्धा काय येणार आहे? सब्जेक्ट तू असल्यामुळे डू. डू यू एव्हर, बघा डू यू एव्हर, आणि क्रियापद काय आहे? उठणे, म्हणजेच आपण त्यासाठी वेकअप वापरतो. डू यू एव्हर वेकअप, लवकरसाठी अर्ली. शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. बघा, डू यू एव्हर वेकअप अर्ली, तू कधीतरी लवकर उठतोस का? अशा प्रकारे तुम्ही हे वाक्य बनवू शकता. आता तू ऐवजी ती असतं, ती कधीतरी लवकर उठते का? तुमच्या लक्षात आलं असेल, इथे ती घेतलं म्हणजे इथे डज आलं, डज येईल. डज शी एव्हर वेकअप अर्ली हे लक्षात घ्यायचं. एकवचनी करता असला तरी ते डज वापरायचे. डज शी एव्हर वेकअप अर्ली, अशा प्रकारे हे सेंटेन्स मग इथे चेंज होईल. आता बघा, तू कधीतरी अभ्यास करतोस का? असं सुद्धा आपण, सध्या सर्वच मुलं अभ्यास करतात, पण आपण कधीतरी आपण म्हणतो की तू कधीतरी अभ्यास करतोस का? मग आता इथे सुद्धा करता तू आहे, म्हणजेच इथे काय येणार आहे? डू यू एव्हर, आणि इथे अभ्यास करणे हे वर्ब आहे, म्हणून इथे काय येणार आहे? डू यू स्टडी. डू यू एव्हर स्टडी, अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे येणार आहे. तू कधीतरी अभ्यास करतोस का? डू यू एव्हर स्टडी, अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे इंग्रजीमध्ये येणार आहे. आता इथे बघा, इथे नेक्स्ट सेंटेन्स बघा, कधी तर फोन करत जा, अशा प्रकारचं सेंटेन्स जर आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो, कधी तर फोन करत जा. मग आता हे जे सेंटेन्स आहे ते डू एव्हरचा उपयोग करून आपण फर्स्ट टाईम पहिल्यांदा जे स्ट्रक्चर पाहिलं त्याचा उपयोग करून तुम्हाला हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे, आणि याचं ट्रान्सलेशन तुम्ही मग कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे, तिथे मी तुमचं ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कधी तर हे करत जा, कधी तर ते करत जा, अशा प्रकारचे वाक्यांचे जेव्हा आपण इंग्रजीत ट्रान्सलेशन करतो तेव्हा डू एव्हरचा उपयोग करून ती कशी करतात ते शिकलो. त्याचप्रमाणे डू एव्हरचा उपयोग करून प्रश्न देखील इंग्रजीत कसे विचारले जातात ते सुद्धा आपण शिकलो. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.